जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 87%वर। जायकवाडीतून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडणार असल्याने 100 गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोलीमध्ये पूर ओसरला, मात्र पुरामुळे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। चिखल काढण्याचं काम सुरू। जालन्यातील मंठा तालुक्यात अतिवृष्टी सदृश पाऊस। मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील अनेक गावात पूरस्थिती। पांगरी गावचा संपर्क तुटला। 200 ते 250 लोकांचं सुरक्षित स्थलांतर। परभणीमध्ये त्रिधारा देवस्थानातील त्रिवेणी संगमाला पूर। शनी मंदिर आणि महादेव मंदिर पाण्याखाली। परभणीतील पाचलेगाव जिंतूर मार्गावरील नदीला पूर। या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद। नदीपात्राचं पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाचा धुमाकूळ। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर आडगावातील शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी वाहून गेली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीला पूर। 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ। एकाच दिवसात लोअर दुधनामध्ये 34%, तर येलदरी धरणामध्ये तब्बल 10% पाण्याची वाढ। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात 100% पाणीसाठा। मुदगल बंधाऱ्याच्या 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावळीच्या ओढ्याला पूर। गावातील 20 घरांमध्ये पाणी शिरलं। अनेक शेतजमिनी पाण्याखाली। कापूस आणि सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची भीती। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे 12 जनावरांचा मृत्यू। 25 घरांची पडझड। पाऊस थांबताच शेती आणि अन्य पंचनामे होणार। किनवट आणि हिमायतनगरमध्ये सर्वाधिक पाऊस। बिंदुसरा नदीला पूर आल्यामुळे बीडचा दगडी पूल पाण्याखाली। त्यामुळे पेठ, बीड आणि जुन्या बीडकडे जाणारी वाहतूक बंद। मुसळधार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो। नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सावधान राहण्याच्या सूचना। परळी बीड मार्गावरील पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प, तर वाण वाप नदीवरच्या पुलावरूनही पाणी वाहू लागलं। बीडकडे जाणारी वाहतूक नागपूरहून शिरसाळाच्या दिशेनं वळवण्यात आली। बीडमधील बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो। पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पाण्यात उतरून तरुणांची हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ समोर। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावा अशी मागणी। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील दापुरा मसनी नाल्याला पूर। नाल्याला मोठा पूर आल्यामुळे 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला। हवामान खात्यानं वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। वाशिमच्या शेलू बाजार इथल्या कारंजा रोडवरील एटीएमसह काही दुकानांमध्ये पाणी शिरलं। यामध्ये हार्डवेअर, इलेक्ट्रिकच्या दुकानांचा समावेश असल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान। वाशिमच्या कारंजा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याचं धाडस अंगलट आलं। पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आजोबांना गावकऱ्यांनी वाचवलं। जयपूर शहा गावाजवळची घटना। पुसदच्या बोरगडी कोपरी परिसरामध्ये नाल्याच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश। अचानक पाणी वाढल्यानं अतुल मुडाणकर 2 तास झाडावर अडकले होते। यवतमाळच्या पूस नदीला पूर। पुलावरून जीवघेणा प्रवास करणारा तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेला। प्रशासनाकडून शोधकार्य सुरू। अकोला शहराला पाणीपुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 96.6% भरलं। धरणाचे 4 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचा इशारा। यवतमाळमधल्या वर्धा नदीला पूर। पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद। मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर मार्गही बंद। बुलढाण्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस। लोणारमधल्या गांधारी नदीला पूर। अनेक गावांमध्ये पाणीच पाणी। पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं वीर धरण 100% भरलं। आतापर्यंत धरणातून 48 टीएमसी पाणी नीरा नदीमध्ये वाहून गेलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून हिंगोलीतील नुकसानाची पाहणी। मदतीसाठी सरकारकडे मागणी करणार, दानवेंचं आश्वासन। पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करा, पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश। तर शेती पिकांच्या नुकसानाची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला विहित मर्यादेमध्ये कळवावी, मुंडेंचं शेतकऱ्यांना आवाहन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या पीआर इव्हेंटमधून वेळ मिळाला असेल तर त्यांनी राज्याकडेही लक्ष द्यावं। राजकारण नंतर करा, आधी शेतकऱ्यांना मदत द्या। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 4 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर। आज मुर्मू करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार। या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद असेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीत। यावेळी बाईक रॅलीचं आयोजन। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार। 45 वर्षांच्या राजकारणात आमदार निलंगेकरांसारखी जनसन्मान यात्रा काढता आली नाही। मलाही अशी यात्रा काढावी वाटतेय। लोकसभेतील अपयशानंतर माजी खासदार रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे लोक सहकार्य करत नसतील तर पक्षश्रेष्ठींना सांगणार आणि तरीही फरक पडला नाही तर तुतारी बाजू। रामराजे निंबाळकरांचं मोठं वक्तव्य। फलटणमध्ये आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बारामतीतले कार्यकर्ते उपस्थित राहणार। मोदी म्हणतात, पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, मला माझ्या बोटाची काळजी वाटते। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला। एकनाथ खडसेंनी भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केली। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। आपण बंडखोरी केलेली नाही, त्यामुळे पक्ष आपल्यावर पुन्हा विश्वास ठेवून खरी उमेदवारी देईल। हिरामण खोसकरांना विश्वास, तर प्रचाराचा नारळ भंडाऱ्यातून फोडणार असल्याचंही वक्तव्य। महायुतीचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवेच असतील, तसंच थोरवे मोठा मताधिक्यानं निवडून येतील। खासदार श्रीरंग बारणेंचा दावा। मनोज जरांगेंनी विधानसभेत 288 नाही तर केवळ 88 उमेदवार उभे करावे, त्यापैकी 8 उमेदवार निवडून आणून दाखवावेत। नवनाथ वाघमारेंचं जरांगेंना आव्हान, तर एकनाथ शिंदे हे जरांगेंचे मालक असल्याचीही वाघमारेंची टीका। सोलापूरमध्ये शरदचंद्र पवार पक्षाला धक्का। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची पक्षाला सोडचिठ्ठी। अंतर्गत गटबाजीतून खरटमल यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन 2 लाखांचा डीडी द्या। ठाकरेंविरोधात बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका। मोहन चव्हाण यांना अर्थहीन याचिका मागे घेण्याची मुभा देताना औरंगाबाद खंडपीठाकडून शिक्षा। रवींद्र वायकरांच्या खासदारकीविरोधात अमोल कीर्तीकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। वायकरांना गेल्या सुनावणीमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणेंकडून श्रीरामपूर शहरामध्ये रॅली। मुस्लिम लोकांचे व्हिडिओ दाखवत रामगिरी महाराजांना समर्थन दिलं। आमदार नितेश राणेंवरती धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल। महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चामध्ये वादग्रस्त वक्तव्य। भाजप आमदार गणेश नाईक यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र। कल्याण ग्रामीणमधील 14 गावं नवी मुंबई शहरामध्ये सामील करण्यास गणेश नाईक यांचा विरोध। ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये 11,631 घरांची विक्री। मुद्रांक शुल्क वसुलीतून राज्य सरकारला 1,061 कोटी रुपयांचा महसूल मिळाला। मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या 77 अधिकाऱ्यांची बदली। 13 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची मुंबईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नेमणूक। ठाण्याच्या किसननगरमधील बालमित्र गणेश मंडळाच्या ठाण्याच्या महाराजाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन। मुंबईतील काळाचौकी परिसरात अभ्युदयनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा। गणरायाच्या आगमनावेळी तरुणांचा जल्लोष। ढोल ताशाच्या गजरात लेझीम आणि गोविंदा पथकांच्या सलामीनं मरोळच्या महाराजाचं आगमन। बाप्पाला पाहण्यासाठी मरोळकरांची गर्दी। नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन। भद्रकालीचा श्रीमंत राजासह इतर मंडळांच्या गणपतीचं जल्लोषात स्वागत। यावेळी नाशिककरांची मोठी गर्दी। काश्मीरमध्येही गणपती बाप्पांच्या मूर्ती दाखल। पुण्यातून पाठवलेल्या गणपतीच्या मूर्तींचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत। श्रीनगर, अनंतनाग, कुपवाड्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। भारत पाक सीमेवरती पूंछमध्ये यंदाही गणेशोत्सव साजरा होणार। सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाची मूर्ती मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना। 4 दिवसांनी ही मूर्ती पूंछमध्ये पोहोचणार। रायगडमध्ये गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या। खरेदीसाठी ग्राहकांची प्लास्टिक फुलांच्या वस्तूंना पसंती। सजावटीच्या वस्तूंसोबत मखर आणि आकर्षक फुलांच्या माळा बाजारात दाखल।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठांमध्ये लगबग, पूजेचं साहित्य, मखर, फुलं आणि सजावटीच्या सामानाची खरेदी करण्यासाठी गर्दी. पोळ्याच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यामध्ये मोहबल उत्साहात साजरा, पानानं बैलांच्या खांद्याला हळद लावण्याची परंपरा. जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा, मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी, मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल. राज्यभरात आज पोळा सणाचा उत्साह, अनेक शहरातील बाजारपेठा सजल्या तर गावागावात शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. बैलपोळ्यानिमित्त नाशिकच्या मालेगावमध्ये बाजारपेठ सजली, रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागर माळा, झुले यासह बैलाच्या शिंगांना देण्यासाठी विविध प्रकारचे रंग तसंच इतर सजावटीचं साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. जैन धर्माच्या पर्युषण काळात 4 सप्टेंबरला तर गणेश चतुर्थी असल्यानं 7 सप्टेंबरला देवनार कत्तलखाना बंद राहणार, महापालिकेकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी. चिपळूण शहरामध्ये बिबट्याचा मुक्त वावर, कळंबस्ते पेठ कॅनरा बँकजवळील घराच्या आवारात बिबट्या फिरत असताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड, बिबट्याच्या वावरामुळे या परिसरात दहशत. मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ तर गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही लक्षणीय घट झाली आहे. मुंबईकरांना काळजी घेण्याचं महापालिकेचं आवाहन. पुण्याच्या हडपसर भागामध्ये मध्यरात्री कोयत्यानं वार करत वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. भारतामध्ये यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या संख्येत मोठी वाढ, ऑगस्टमध्ये 20.61 लाख कोटी रुपयांचे व्यवहार, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. देशामध्ये मागच्या महिन्यात जीएसटी भरणाऱ्यांच्या संख्येमध्ये 10% वाढ, ऑगस्टमध्ये जीएसटी कलेक्शनद्वारे देशाच्या तिजोरीमध्ये 1.75 लाख करोड रुपये जमा. भारतीय शेअर बाजार या आठवड्यातही तेजीत राहण्याची शक्यता, मागच्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्सनं 500 अंकांची उसळी घेतली होती. शेअर बाजारातील महिलांच्या गुंतवणुकीमध्ये वाढ, 10 कोटी एनएसई गुंतवणूकदारांमध्ये 2.2 कोटी महिला गुंतवणूकदार. 2015 पासून महिला गुंतवणूकदारांची संख्या 6.8 पटीनं वाढल्याची ही माहिती. भाजपचं आजपासून देशभरात राष्ट्रीय सदस्यत्व अभियान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान मोदींना पक्षाचे पहिले सदस्य बनवून मोहिमेची सुरुवात करणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून सर्वोच्च न्यायालयाचं नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचं अनावरण, सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबाबत राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या. पश्चिम बंगाल विधानसभेचं 2 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून, अधिवेशनात सरकार बलात्काराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात विधेयक मांडणार आहे. वंदे भारत स्लीपरचा पहिला लूक समोर, पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर धावणार. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भीषण अपघात, टोलनाक्यावर बसची दुचाकीला धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. लखनौमध्ये लोहिया विद्यापीठातील एलएलबीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. मृत अनिका ही एनआयए अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती. विजयवाडासह आंध्र प्रदेशात संततधार, एसडीआरएफकडून पुरामध्ये अडकलेल्या 117 जणांची सुटका, पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा तर भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू. पंतप्रधान मोदींचं आंध्र प्रदेशला मदत करण्याचं आश्वासन, आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी मोदींची फोनवर चर्चा. दिल्लीच्या अनेक भागात पावसाच्या सरी, पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात. गुजरातच्या वडोद्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचं काम सुरू केलंय. 40 मगरींची निवासी भागातून सुटका, स्कूटरवरून मगरीला घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल. पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पालला कांस्य पदक, महिलांच्या 200 मीटर T35 प्रकारामध्ये प्रीतीला कांस्य. पॅरालिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी प्रीती पहिली भारतीय महिला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या निशाद कुमारची बाजी, पुरुषांच्या हायजम्प T47 फायनलमध्ये रौप्य पदक मिळवलं. कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाला तुर्तास स्थगिती, पंजाब हरियाणा कोर्टामध्ये चित्रपटाविरोधात सुनावणी सुरू होणार असल्यानं 6 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.